आपले सगळे गावकरी मंडळी, पंक्ती देणार मंडळी, वर्गणी देणार मंडळी, इथं कोणी झाडलोट करत असेल, पट्टी उचलत असेल, या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आणि आपल्या सप्ताहाला एकदम चांगल्या पद्धतीचं आहे. तसे आमचे मृदंगाचार्य महेश महाराज, मृदंग कशाला म्हणतात हे त्यांनाच माहीत आहे. किती जरी महाराज हुशार असले, किती महाराज हुशार असू द्या, किती वेदांतिक असू द्या, आणि त्याला जर गायनाची जादर नसली तर त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही. हे गणगंधर्वासारखे गायन करणारी मंडळी आहे, ऐकून घ्या. आणि इंद्रदेवाच्या दरबारामध्ये मृदंग वादन होत होतं, तेच वादन आमचे हरिभक्तपरायण महेश महाराज वाजवतात. तसेच या ठिकाणी तुम्ही गावातले सगळे श्रोते मंडळी, नवयुग तरुण मंडळ आणि नवयुग तरुण मंडळाचं खूप या ठिकाणी आपल्या सप्ताहाला पुन्हा अनमोलाचं सहकार्य आहे. सगळे नव तरुण मंडळ आपल्या कीर्तनाला आलेले आहे. माता भगिनीसुद्धा आलेले आहे या ठिकाणी. आणि बाहेरगावावरून परिसरातून भरपूर मंडळी आज कीर्तन ऐकायला आलेली आहे. पलीकडचं आपलं आगाव वझर, तिथलीसुद्धा मंडळी आपल्या कार्यक्रमाला आलेली आहे. आता तीन चार हप्त्याच्या पूर्वी माझं कीर्तन तिथं झालं होतं, तर तिथलीसुद्धा काही मंडळी आपल्या कार्यक्रमाला आले आणि खूप सर्वांचं सहकार्य आणि आपल्या कार्यक्रमाला आवाजून आहे. आता जशी मला माऊली बुद्धी देईन त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करीन, पण सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे. भगवान महादेव शंकर भगवंताच्या कृपेने आणि आपला सप्ताह मस्त आनंदाने चालू आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे, आजचा आपल्या सप्त्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सहसा कोणी कीर्तन घेत नाही. कारण पहिल्या दिवशी ना लोक सोयीनं बसत नाही, सिस्टम बरोबर चालत नाही, गाणार गात नाही, ना पखवाज वाजत नाही बरोबर, ना लोक सोयीनं बसत नाही. ह्या बी तशाच, ह्या बी सोयीनं बसत नाही. मस्त झाडाला लटकल्या होत्या, चौखूल लटकल्या होत्या. पण पहिल्या दिवसचं कीर्तन हे कशा करता राहतं तुम्हाला माहिती आहे का? आज तुम्हाला दुसरं काहीच ऐकायला भेटणार नाही. आज फक्त नाम आरंभ, फक्त नाम पर्याय ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि पहिल्या दिवसचं कीर्तन लई जबाबदारीचं राहतं. ज्या महाराजचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं आणि महाराज त्यांना आणि त्याच्या जर नियोजनामध्ये जर बिघाडा असली तर मधले येणारे कीर्तनकार लोक म्हणते पहिल्या दिवशी कोणाचं कीर्तन झालं म्हणे माळवंडीकर महाराजचं. तो महाराजाच मुळात स्वभाव बेकार असेल त्याला नियोजन जमलं नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सगळ्यात सांगतो, कीर्तनामध्ये ऐकायला यायचं ना तर सरळ मंडपामध्ये येऊन बसायचं, एकामाग एक बसायचं. माणूस लाईन निर्माण करतो पण माणसाला लाईनीत बसता येत नाही. ही आमची हरिणामध्ये शेती आहे आणि तुम्ही आमचे पीक आहे, मोत्याचे दाणे, ही सोयाबीन आहे. हा आनंद आहे महाराज, हा ज्ञान मंडप आपल्या करता आहे. तुम्ही जर पेरलं आणि पेरता पेरता 2-3 दाणे जर फट्टीत पडले, मी तुम्हाला विचारतो कशाने जात असते ते? डवऱ्यानं, आहे ना. मग या ठिकाणी जे तासानं आहे ते भक्ती मार्गानं आहे. आम्ही तीनदा म्हणतो सरकारनं पुढं, ते म्हणतो बरं इथंच आणि बस तिथंच. जे पुढे येत नाही महाराज ते फट्टीत पडेल. आणि कोळपे तुम्ही डवरे घेऊन जाता ते कोळपीतले दांडे बा तुम्ही त्या फट्टीतले हे टप्पूच्या टप्पू केळीच्या खांबावणे ते कोळपे आणणारमध्ये काय जोरदार दांडे झाले, फुकटणी झाले, त्याला कोणाचा शेजार नाही म्हणजे टप्पूचे टप्पू बनले. तसं तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, उद्यापासून हाका मारायचं काम ठेवू नका. माणसांना माणसं देऊन बसा, महिलाने महिला देऊन बसा. कोऱ्या कागदावर काही लिहिलं जातं पण लिहेल कागदावर काही लिहिलं जात नाही, तुम्हाला माहीत आहे. आणि ज्या ज्यावेळेस भजन करायची वेळ त्यावेळेस भजन करायची. हमेशा मी कीर्तनात सांगत असतो, पहिली गोष्ट माणसाने कीर्तन ऐकायला येऊच नाही आणि आलं तर शेवटपर्यंत मधून उठायचं. दुसरा नेम असा, कीर्तनामध्ये मांडी घालून बसा. काही लोक असे वर टोंगळे करून आणि त्याच्यावर कुकर मांडून बसते, असं मांडी घालून बसायचं. कीर्तन लई नाही आहे, एकच तास आहे. एका तासा करताना आपल्याला काय हा आनंद घ्यायचा आहे, मस्त मांडी घालून बसा. कीर्तनामध्ये प्रफुल्लित तोंडानं बसा. भगवान महादेवाला आनंद वाटला पाहिजे, माझे लेकरं काय प्रफुल्लित तोंड करून बसले, गुलाबाचे झेंडूचे अशा फुलावणी तोंड दिसले पाहिजे बरं का. झेंडूच्या कळ्या, जाईच्या कळ्या सगळ्या कळ्या. देवाला आनंद वाटला पाहिजे आपल्या तोंडाकडे बघून. असे बसतेत काही माणसं कीर्तनामध्ये जसं काही खुटून द्याला, असं नाही बसायचं. देवाला आनंद वाटला पाहिजे आपल्या तोंडाकडे बघून. तुम्हाला सांगतो महिला मंडळ, अजिबात कपाळाला आड्या पाडायच्या नाही. उद्या घरी गेला सासूच्या होती इथं नाही पाडायच्या. मस्त भजनाची वेळ आली, भजन करा आणि टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठाला विठाला
आत्ता शेख फाउंडेशन पक्क झालं. जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबराया आपल्याला सर्व लहान थोर जीवाना विनंती करतात. भगवान परमात्माने सुंदर अशा प्रकारचं आपल्याला जन्माला घातलं. मग पहिला मुद्दा माणसानं जन्माला आल्यावर काय करावा? जन्मा येऊन या देख, जन्मा येऊन या देख, जन्मा येऊन या देख, या देख. हात सार्थक करा दे, हात सार्थक करा दे, हात सार्थक करा दे, हात सार्थक दे, हात सार्थक करा दे, हात सार्थक रे बोलिया देखा करा दे हात वा वा. पुरुष मंडळी आणि माता भगिनी तुम्ही सर्वांना विनंती करतो, आमच्या गायनाच्या कार्य करता मृदंगाच्या कार्य करता टाळ्या वाजवा. बर खरंच तुम्ही मना भावतून टाळी वाजवली का? हे टाळी वाजव नाही काही. ऐकून घ्या, मी काही वैतागाना महाराज होईल नाही, तुम्हाला सांगतो. वैतागाना महाराज होईल नाही. आज डेली 50 वर्ष झाले मी हेच काम करू राहिलो, दुसरं कोणतंच काम नाही केलं. आणि आज या 50 वर्षामध्ये मी माझ्या संप्रदायाला कुठं डाग लागू दिला नाही, हे ध्यानात ठेवा तुम्ही. हां, आता बाकीचं तुम्ही महाराजच्या खाली पहा, त्याच्या खाली काहीतरी जळतं, त्याच्या खाली काहीतरी दुपट निघतं, पण इथं दाखवून द्या. अभिमानाने छाती टोकून सांगतो, आपला शब्द खरा होत असतो. ज्यांना ढिल्या हातान टाळी वाजवली, आजच्या रात्यातून बंधा ढिल्ला आणि पाठ सन्मान पा. जगन्नाथ महाराज जय हरी. जगन्नाथ महाराज म्हणे कधी झालं हे रातच्या. हा परिणाम कशाचा? टाळी न वाजवला त्याचा. टाळी शोकांनी वाजवायची आपल्याला. टाळी वाजवून हा एक व्यायाम आहे. ऐकून घ्या, तन्मन धनाने तुम्ही 10 मिनिटं रोज टाळी वाजवा. सकाळी ऐक रे, इकडे बाय, रोज 10 मिनिटं टाळी वाजवायची. मुंग्या येईपर्यंत टाळी वाजवा. तुमच्या हाताला कधी मुंग्या येणार नाही, तुमच्या हाताला कधी वात येणार नाही. हा एक व्यायाम आहे टाळी वाजवायची. म्हणून त्याच्याकरता जेव्हा जेव्हा म्हणलं तेव्हा तेव्हा टाळी वाजवायची. वाजवा टाळी एकदा. हा, आणि पहिली जर अशी वाजवली असती, कशाला त्याच्या अंगावर वारं गेलं असतं. पण ते लोणी असं निघत नाही, त्याला काना हात करावा लागत असतो. मलथुनी नवनीता पैसे घे अनंता, 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 मलथुनी नवनीता पैसे घे अनंता. कथा साथी मार्ग हरि मोठे महाराज, हरि मोठे महाराज, हरि मोठे महाराज, हरि मोठे महाराज. टाळी वाजवा, वाजवा टाळी. मंथन नवनीता तसे घ्यानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन केल्याशिवाय नवनीत निघत नाही बरं का. मग टाळी वाजवल्याशिवाय महाराज आपलं आरोग्य ठीक राहणार नाही, हे ध्यानात ठेवा तुम्ही. या मंडपामध्ये, या भोलेनाथ भगवंताच्या मंडपामध्ये इथं भोजन बी आहे आणि भजन बी आहे, टाळी बी आहे आणि ज्ञान बी आहे. इथं सगळं भेटेल तुम्हाला. एका ठिकाणी टाळी आहे पण भजन नाही, एका ठिकाणी भजन आहे पण टाळी नाही. एक मंत्री आपल्या गावामध्ये आला आणि त्यानं भाषण केलं, माझ्या बंधू आणि भगिनींना मला तुम्ही
तुम्ही बहुमताने निवडून द्या, मी तुमच्या गावाच्या नाल्या साफ करीन. तिथं फक्त टाळी येईल. तिथं भजन, तिथं फक्त टाळी. एक माणूस मेला आणि त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन चालले. हो, तिथं फक्त काय म्हणत चालले? रामनाम सत्य हे, रामनाम सत्य हे. आणि इतकं फुकट होतं का? हा, नुसतं भजन आहे पण टाळी नाही. इथं भोजन बी आहे, भजन बी आहे आणि टाळी बी आहे. रोज पंक्ती संध्याकाळी. नुसतं भोजन नाही करायचं, भजन करायला यायचं. आणि ज्यानं भजन नाही केलं, नुसतं भोजनच केलं, त्याचं कधी चांगलं होणार नाही. खुशाल गोंधळीमध्ये जाऊन झोपतात, हा, त्याचं चांगलं होणार नाही. भोळे शंकराची कृपा आहे, ऐकून घ्या. म्हणून भजन बी आहे आणि भोजन बी आहे. आणि मग या जीवनामध्ये येऊन मनुष्याने आपल्या जीवाचं सार्थक करावं. मग आपलं सार्थक कशामध्ये आहे? किती पैसे कमवले म्हणजे तुमचं सार्थक होईल? किती बंगले बांधले म्हणजे तुमचं सार्थक होईल? नाही. महाराज म्हणतात या जीवनामध्ये येऊन तुम्ही भजन केलं, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरणामध्ये काही ताकद आहे. आणि तुकोबराने छाती ठोकून सांगितलं, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी अवकेला, ऐसा कोणी अवकेला. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. माझ्या भगवंताच्या नामामध्ये लई ताकद आहे. त्याचं नाम घेताना कोणीच वाया जाणार नाही, एवढी नामामध्ये ताकद आहे. केवढेही पाप असू द्या, पापाचा नैनाट होतो. टीव्ही मध्ये एक ॲडव्हर्टाईज, ती ॲडव्हर्टाईज, एक बाम तीन काम. टीव्हीतली ॲडव्हर्टाईज, एक बाम तीन काम. सर्दी पडसं डोकं हातपाय मोकळे. कशाला? नुसती बाम लावले ना. मग आमच्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. पाप ताप दरिद्री ही सगळी निघून जाते. कशाला? नामाना. एवढी मोठी ताकद आहे महाराज. प्राणाग्नि मेरे समरस तारे, प्राणाग्नि मेरे समरस तारे. आहे प्राणाग्नि मेरे समरस तारे, प्राणाग्नि मेरे समरस तारे. कैसे नाम केले जपताहारी, कैसे नाम केले जपताहारी, कैसे नाम केले जपताहारी, कैसे नाम केले जपताहारी. हरी मोके माना, 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 हरी मोके माना. गुलाबी गणना कोण करी, कोण करी, कोण करी. वा वा वा. आमच्या महेश महाराज करता एकदा टाळ्या वाजवतो मी. हे बा, हे गायन करणं आणि वाजवणं सोपं नाही. आज दोघंचे गायन करायला, हे तिघं जण. आता एकाचा माईक चालत नाही, ते काय करतील त्याला? आणि पहा इतके बारीक का आवाज काढतात महाराज. हे गायन करणं आणि वाजवणं सोपं नाही. तुम्हाला सगळ्या मायबापाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो, कीर्तन झालं आम्हाला भोका लागत्या. काय सांगा, झाली पंगत आता. कोणी विचारताय आम्हाला? सगळे एका रूममध्ये आम्ही पडेल राहतो. एकूण एकाला म्हणतो, सोपन महाराज कसं काय करता? काय करता बाबा? घ्या गोदडी पडा. कोणी आमचं इथं प्रत्येक गावच्या कमिटीने मी सांगत असतो, तुम्ही आहे ना आमच्या गुणवान लोकांची कदर करा. कीर्तन झाल्यावर तुम्ही आम्हाला नाही जेव घालू शकत, पण आमच्या प्रत्येक गायकाला 2-2 बिस्किटाचे पुढे द्या, गुड्डे. 2-2 गिलास पाणी पिते, सटकन झोपा लागून जाते. काय अवघड आहे का? अरे गुणवान लोकांची किंमत करा. मग तृणाग्नी मेळे समर्थ झाले, तसे नामे केले जपता. हरी नामामध्ये लई ताकद आहे भाऊ. 12 एकर पडीच जाळाला बाबा किती पेट्या लागतील? बोलत नाही का तुम्ही? एक काडी, हा का 12 पेट्या लागतील? पण पडीत कसं पाहिजे? वाळेल. इथून कधी दुसरं बीड लोक असेल तर दंडन शेतच जाईल. कोणतं पडीत? वाळेल. आणि काही आंबट वलं पडीत राहतं, आंबट वलं. इथून चेतून दिलं की तिथं इस्तंय. पुन्हा ढेपसा घ्या, पुढच्या खोपसात टाका.
पुन्हा भडकतंय पुन्हा इजतंय ते कोणतं पडीत आंबटवलं. मग कोणते पडीत आहे ते हेच वाळेल पडीत ताबडतोब पेट का या पुढं घेतलाच पेट आणि आलाच पुढं आणि आंबटवलं हे काय करतो ही ना पुढं हे आंबटवले पडीत लई बेजार करते महाराज. हा म्हणून तुम्हाला सांगतो पेट घेतला पाहिजे. एक राम नामाची फुणगी टाकली डोंगरा एवढं असणारं पाप सगळं जळून खाक होतं एवढी नामामध्ये ताकद आहे. म्हणून माऊली म्हणतात कोणत्याही कामाला आरंभ करायचा आरंभी आवडे आवडीनं आदरानं असं तुम्ही त्याचं नाव घ्या आणि त्याचं जे नामचिंतन घेण्याकरता ते फक्त आपल्याला याच देहामध्ये केलं जाईल. याची देही खाडे देवाचे भजन आणि कहे जाने नाची कोठे आणि कहे जाने राजी कोठे याच देही खाडे देवाचे भजन आणि कहे जाने नाही कोठे आणि कहे जाने याच देहामध्ये भजन आहे इतर देहामध्ये भजन नाही. आता लाऊडस्पीकर मधून तुम्ही जाहीर केलं आज दत्ता महाराज माळवंडीकर यांचं कीर्तन होणार आहे असा लाऊडस्पीकर मधून आपण आवाज दिला. मी तुम्हाला विचारतो ही आवाज कोणा ऐकला बाबा कोणा ऐकला माणसानं ऐकला. बोला जातो मी कोणा ऐकला माणसाना. मग कीर्तन ऐकायला कोण आले माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या बाया नसतं म्हणता यायला. बाया कोणत्या असत्या ज्या झिंगण चिंगण नसत्या त्या बाया असत्या त्या महिला आहे. आपल्या घरचे लक्ष्मी आहे खरी आपल्या घरची लक्ष्मी. सगळ्या गोष्टीचा तिनं त्याग केला सगळं गणगोत तिनं सोडून दिलं कोणाकरता आपल्याकरता. पुन्हा फिरून मारा तोंड पाहत नाही. गेले 2 दिवस तर बाई त्याची खायची फजिता होईल मी चालले बाई एवढा जीव आपल्याकरता त्या तोडता खरी आपल्या घरची लक्ष्मी ती आहे. मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करताना करता का नाही. मग लक्ष्मी इतकी रिकामी आहे का तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या घरात रातभर येऊन बसायला. हां घंटाभर आपली बायको जर कुठे इकडे तिकडे गेली तर माणूस पागल होत आहे. देव इतका रिकामा का तिची बायको आपल्या घरात पाठवाला. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला सगळ्याला सांगतो तुम्ही करा नका करू आमचं सांगायचं काम आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या बायकोला पाटावर उभं करायचं. तिच्या कपाळाला 2 हळदीची बोटं लावायचे आणि 2 कुंकाची बोटं लावायचे आणि तिला रामकृष्ण हरी म्हणायचं. झालं तुमचं लक्ष्मीपूजन. इकडे लक्ष्मीपूजन करतो आणि इकडे बायकोला टोले ठेवून देतो. कसं काय लक्ष्मी पावन तुम्हाला. मग कीर्तन ऐकायला माणसं आले कीर्तन ऐकायला महिला आल्या. आपल्या गावामध्ये भरपूर बैल आहे. बैल कीर्तन ऐकतात का त्याचा तुम्ही असं काय अर्थ करून घेऊ नका की जे कीर्तन ऐकत नाही ती बैल असं नाही म्हणत. आपल्याला बैल कीर्तन ऐकत नाही. माय विनव म्हशी कधी भागवत ऐकायला आल्या का 2-3 म्हशी म्हणलं का चाल का तिथं आपण हरिपाठाला जाऊ फुकड्या करायला आले का. हे त्यांच्याकरता नाही हे आपल्याकरता आहे. माऊलीची ओवी आहे त्याला. मनुष्य द्याचणी दाणे सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. ज्ञान आपल्याकरता दिंडी आपल्याकरता प्रवचन आपल्याकरता जे काही महात्म्यानं करून ठेवलं ते आपल्याकरता करून ठेवलं. म्हणून तुकोबराया आपल्या पाया पडतात महाराज. लागोनी या पाया विनधितो तुम्हारा लागोनी या पाया विनधितो तुम्हाला हे लागोला पाया विनधितो तुम्हाला लागोनी या पाया विनधितो तुम्हाला हरे ताली बोला मुक्ती नाम हरे ताली बोला मुक्ती नाम हरे ताली बोला मुक्ती
तुकोबरे आपल्या पाया पडतात, भगवान बाबा आपल्या पाया पडतात. कशाला पाया पडतील ते? काय गरज आहे त्यांना आपल्या पाया पडायची? पण महाराज त्यांना वाटतं माझ्या लेकराईचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या लेकीचं चांगलं झालं पाहिजे. कोणत्या मायबापाला वाटतं माझ्या लेकराचं वाटोळं व्हावं? वाटतं का बाबा? हं? अरे आपल्या लेकराकरता लोकांचे बांध कोरू वावर रुंधाले केले. कोणाकरता? बोला ना, कोणाकरता? टाळं चढवले, सलापाच्या बिल्डिंगी बांधल्या, फरशा टाकून चोपड्या चटक घरं बांधले. कोणाकरता? संडास काय, बाथरूम काय, शावर काय? अहो महाराज, किती तुम्ही बंगला चांगला बांधा, पण ध्यानात ठेवा तुमची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये नाही होणार, अंगणातच होणार आहे. चौकून धोत्र आणि मध्ये म्हातारं. घर त्याचं नाही का? पैसे त्यांना लावले नाही का? रंग त्यांना द्याला नाही का? मग त्याची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये का करीत नाही? काहीच येत नाही संघ, फक्त इथं नाम घ्या. महाराज, या जगामध्ये काहीच नाही कोणाचे, फक्त संसार करावा लागतो माणसाला. या ठिकाणी आपल्या इज्जतीला जगावं लागतं, माणसाला नात्याला जगावं लागतं. नाही तर महाराज हे काहीच खऱ्या गोष्टी नाही. या जगामध्ये काहीच नाही महाराज. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती बाजूले कलम माझे माझे मरुणे, अंती बाजूले कलम माझे माझे मरुणे, अंती बाजूले कलम माझे माझे मरुणे, अंती बाजूले कलम माझे माझे मरुणे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे चेहरे, बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे चेहरे. मेल्या माझे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, मेल्या माझे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. माया मायेचा माझा, मायेचा माझा, राणा मायेचा माझा, मायेचा माझा. नाही कुणाचे गुरु, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे गुरु, तुझे नव्हे रे कोणी. हे अंगी वाजले गणराया माझे माझे मरुनी, अंगी वाजले गणराया माझे माझे मरुनी. आणतीच असेल एकदा प्राण्या माझे माझे म्हणून काहीच येत नाही संघ. फक्त नाम घेतलेलं तुम्ही इथं जे करणार हे तुमच्या संघ येणारे, बाकी काहीच नाही. हे मागले आपले जे सखे सोरे पोरं सोरं आणि एकवर आपल्या हातात येतोपर्यंत ते आपल्या दबावाखाली आपल्याजवळचं सगळं घोडं निघून गेलं महाराज, ते आपल्याला मान देत नाही. काहीच मेळ खरा नाही महाराज तो. आणि मी हमेशा कीर्तनामध्ये सांगत असतो, म्हातारा म्हातारी दोन्ही घरामध्ये आहे. म्हातारपणामध्ये म्हातारी मरू नये. लक्षात आलं का? म्हातारपणात म्हातारी मरू नये. कोणती म्हातारी बाबा? आपली बायको. म्हातारपणात आपली म्हातारी मरू नये. आणि बालपणामध्ये माय मरू नये. म्हातारपणामध्ये जर म्हातारी मेली ना, त्याची दैन त्यालाच माहीत, म्हाताऱ्याला. अशी सुनबाई पट्ट्यावर घेते म्हाताऱ्याला. मग घ्या पोरं वा पारा. बाई माझा हात दिसत नाही, दिसत नाही, भाकर भेटणार नाही. मग तासबाजी पोहा जावं. आणखीन 4-6 महिन्यात म्हातारं म्हणतं, बाई माझा हात दिसत नाही, दिसत नाही, त्या कोपऱ्यात बसा. म्हातारं कोपऱ्यात बसून दिलं बरं का. आणि पोट्टे जांभोळ्या करायला लागले. सुनबाई म्हणते, चुप रे. कोपऱ्यात बागुलबा आहे. कोण आहे? अरे अवलाद आपली, आणि आपल्याला ती बागुलबा म्हणती. सगळं तुम्ही करून ठेवलं आणि बागुलबा म्हणती. हे मा पदरचं नाही बरं का. हा वासुदेवामध्ये शक्तीहीन झाला. काय ताई म्हणती, बाला बागुल आजा. हा कैसी विपरीत झाली, आला बागुला आजा. आपल्याला बागुलाची पदवी दिली. मग महाराज म्हणतात, हे काय सगळं महाराज, एवढं जर तुम्हाला उतरून पातरून हे आवला तुम्हाला बोलती, मग तुम्ही देवाकडे काय येत नाही. एवढी नामामध्ये ताकद आहे. ऐकून घ्या. आता जेवढे जुने टोप्यावले म्हातारे लोक आहे ना, यायला पहिली 4 वाजता उठायची सवय होती. यायला ढोरं राहायची, गाई राहायच्या. 4 वाजताच उठा याय ना, ढोरं लगेच राखेल गावतातून फिरून आणा लोकायच्या. आणि दिवसाबरोबर खोट्यावर सवयच तशी होती यायला मला. हां, आणि 4 वाजता उठा, ढोरं बांधा, शेण काढा, झाडून काढा, दूध काढा, आणि काही काम नसलं बिडी फुगत बसा. हे काम होतं. आता बैल राहिले नाही, ढोरं राहिले नाही, आणि शेण काढायचं काम नाही, काही नाही. आणि आताचे जे तरुण पोरं आहे हे कामं करत नाही. हे म्हाताऱ्याला पहिली सवय लागेली. हे म्हातारा पाठच उठून बसतं आणि पोराला हाका मारतं, ए गण्या उठ ना, दारी ढोरं बांधा, शेण काढा, झाडून काढा,
गण्या म्हणतो झाले का कॅसेट चालू, तुटत कशी नाही. तिकून गण्याची माय म्हणते मेल्या तो करता घर बांधून ठेवलं, शेत घेऊन ठेवलं, बोर घेऊन ठेवले, सालाबाचं मकान बांधून ठेवलं, आणि काही काय म्हणतो का माय म्हाताऱ्याला. गण्या त्या म्हातारीला म्हणतो तू बी म्हणा त्याच्या मागं काऊन भनभन करती. घरामध्ये असं वातावरण झालं, माणसाला काय नाही वाटत, यायची पोटं ज्यादा भोगते. सकाळी लगे बाई गेली शेजारी, रडू रडू सांग काय सांग बाई असा संसार केला माय म्हातारा. पाठच मपलं म्हातारा म्हणतं गण्या दारी ढोरं बांध, शेण काढ, जाडून काढ. मेला गण्या म्हणतो झाले का कॅसेट चालू. आणि मी मध्ये बोलायला गेले, मला म्हणतो तू मरते जे मागं, तू सांगा ते बाई असा संसार केला माय म्हाताऱ्याला. तुम्हाला सांगते चित देऊन आहे का, 85 वर्षाचं वय झालं माय म्हाताऱ्याचं, असा झटून संसार केला माय म्हाताऱ्याना, तर घरचा चारा बैलाला कधीच टाकला नाही. हो ना स्वपन महाराज, पाहता काय तुम्ही माझ्याकडं. आणि जसं त्या म्हाताऱ्या संग मी लग्न लावून आले, जसं त्या म्हाताऱ्या संग मी लग्न लावून आले, तसं त्या म्हाताऱ्याच्या पायात जुना बूट म्या कधीच नाही पाहिला. कोण्या लग्नाला गेला मपलं म्हातारं कोणाच्या शेतातून आला असं तर रिकाम्या हातानं कधीच नाही आलो. कोणचे दोडके, कोणच्या मिरच्या, कोणचे भोपळे, कोणचे डांगर, आम्हाला बाजार करायचा कामच नव्हता. गाडीला तेल घालायला वंगारी नव्हती. म्हातारं रातच महादेवाच्या मंदिरावर गेलं, गज तोडून आणले आणि त्याच्या वंगाऱ्या गेल्या. मग मला तुम्ही सांगा याला संसार म्हणते का. हा संसार मर्यापर्यंत केला तर तो आठवत नाही. हाय संसाराचा धंदा जन्म भरी गेला, संसाराचा धंदा जन्म भरी गेला, संसाराचा संसाराचा धंदा जन्मावरी गेला, संसाराचा धंदा जन्मावरी गेला. सरत नाही. मग माऊली सांगतात तुम्हाला कोणत्याही कामाला आरंभ करायचा तर नामामध्ये लई ताकद आहे. भोलेनाथ भगवान आपल्या महादेवाचं नाव काय आहे. गणेश्वर, गणेश्वर भगवान, धनेश्वर भगवान महादेवाचं नाव आहे. धनेश्वरानं सुद्धा महाराज देवाचं भजन केलं. आपण माणसं आहे. पहिले धनेश्वर हे अवतारामध्ये होते महाराज, ते महादेव होते. पण ज्यावेळेस त्यांना हनुमान व्हायचं या धनेश्वराला, मायबहिणी चित देऊन आहे का, आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली. महादेवाला हनुमंताचा अवतार घ्यायचा होता. त्या टायमाला पार्वतीने विचारलं धनेश्वराला, तुम्ही हनुमान होणार, ब्रह्मचारी होणार, आणि मग काय फारकती देणार आहे का. कोण म्हणती, कोण म्हणती, पार्वती. महादेवानं सांगितलं नाही, धनेश्वरानं सांगितलं नाही, मी जरी हनुमान झालो तर तू माझी शेपटी हुंडा आहे. ती शेपटी कोण आहे, पार्वती आहे. जेवढे शेपटीने कामं केले तेवढे हनुमंतांनी नाही केले. जेवढी बाई काम करते तेवढे माणसं काम करत नाही. पाहता काय तुम्ही माझ्याकडं. हा 2-2 वर्षाची लेकरं 6, पुढे एक मागे एक, 2 एवढं मोठं टोपलं, त्याच्यात धुणं, त्याच्यात भाकरी, कड्यावर एक लेकरू, करंगडीत बकरी, एवढा कारखाना घेऊन वावरात जाती. हाय का आपली ताकद. दिवसभर धंदा करते. तिकून निघायच्या मला गडबड सर्व लेकरं लटकवले की शेण घ्या, ध्यान राहिलं शेण. चालता चालता शेणाचा पावडा दिसला रस्त्यात. ते पुढे जे पोरगं चाललं त्याला म्हणते, बाब्या ते शेण घे ना. ते म्हणते आवलाच बेकार ना. पण बाईची कमाल बा, सगळं तिला बॅलन्स सांभाळ, खाली वाकली आणि पावटा घेतला हातावर. तळातावर शेण, करंगीत बकरी, कड्यावर लेकरू, आणि पुढे एक म्हातारी आली. म्हणे बाई काय दैन येतो या जेवाची. एवढं बोलूच ते कड्यावरलं लेकरू शेणात बोट घालतं, तोंडात बोट घालतं.
जेवढी बाई काम करते तेवढा माणूस काम करत नाही. विठाला 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 माझ्या अनुसार नाही. मी जरी या ठिकाणी हनुमान झालो तर तुम्ही शेपटी होणार. आणि या ठिकाणी द्वारकेमध्ये राहणार श्रीकृष्ण भगवान आणि त्यांना त्या हनुमंताची भक्ती पाहून आणि भजन पाहून लय आनंद वाटला. पण हनुमंताला कृष्ण लागत नव्हते, गणपती लागत नव्हता, विठोबा लागत नव्हता. हनुमंताला कोण पाहिजे होतं? फक्त राम. माझ्या तुकोबरायाला पांडुरंगाशिवाय दुसरा देव कोणताच नव्हता आवडत. तुकोबरायाने सांगितलं एका धरीला चित्ती आणि रखुमाईचा पती तेने झाले आबाजे काम झाले आबाजे काम एका धरीला चित्ती आणि रखुमाईचा पती आणि रखुमाईचा पती रुक्माईचा पती पुढं एक धनेला चित्ती. माझा एक रुक्माईचा पती तोच फक्त माझ्या चिंतामध्ये आहे. हेच नाही, याच्यावर नाही समाधान लोकांचं. पण तुकोबरायाने सांगितलं उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंडावर नक्षत्र महिमे आयशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर आयसा विटेवरी देव कोटे. तुकोबराया सांगतात माझ्या देवासारखा देव तुम्हाला दिसणार नाही. विटेवरती उभा आहे, कमरेवरती हात ठेवलेला आहे आणि समचरण दृष्टी महाराज विटेवरी साजरी असा माझा देव आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच देव असा आहे की तोच देव फक्त पायाला हात लावून दर्शन घेऊ देतो, त्याचं नाव विठोबा. चारी धामाला जर गेले तुम्ही तर चारी धामाच्या देवाचं दर्शन ते पायाला हात नाही लावू देत, ते 20 फुटावून पडद्याच्या आड येते. आणि तुकोबराया सांगतात माझ्या देवासारखा देव नाही. हनुमंतराया सांगतात माझ्या रामासारखा देव नाही. हनुमंताची भक्ती कशी होती माय बहिणी? जसं तुम्ही ज्या मालकासोबत लग्न लावलं त्याच मालकाच्या चरणी विश्वास इतर पुरुष वाढला समान आहे. तशी तुकोबरायाची या हनुमंतरायाची भक्ती होती. पतिव्रताने आणि काची स्तुती पतिव्रताने सर्व भावे पती ज्ञानी मनी सर्व आणि काच स्तुती पतिव्रताने पतिव्रत सारखी भक्ती होती माझ्या माय बहिणी. कोणाची? धनेश्वराची, हनुमंताची. अशी भक्ती असावं. तुम्हाला मी हमेशा कीर्तन सांगत असतो बरं का, मालकाच्या पाया पडत यायच्या. ही पती तुमची देव आहे. कोणी देवाला अगरबत्ती लावू नका, पण यायच्या पाया पडा. सतीपतिव्रता, सत्यानुसार सतीपतिव्रता होती तर तिन्ही देवाचे बाळ केले सतीपतिव्रतेनं. गारीचा तिनं भात केला, गारीचा. आणि आपल्याला पोळ्या लाटाचा रोग येतो. ती बाई पोळ्या नाही करत, पोळा करते. पोळा एवढा मोठा गोळा आणि त्याच्या पोटात एवढा गोळा. हो, आणि कोण कोण आलं कोण माहिती स्वयंपाकाचं आहे. मला जायचं होतं दुसऱ्या बेडला का मरायला चालली होती बाई तिथं तू. हां, अरे माय बेड सतीपतिव्रतेचं लक्षण सांगतो. एक दृष्टांत सांगतो पटकन. एक पतिव्रता बाई साडी काढत होती. साडी काढत असताना तिच्याजवळ कुट्टनबाई येऊन बसली. कुट्टन समजते ना? हिच्या केंद्रातल्या बातम्या तिच्या केंद्रात, तिच्या केंद्रातल्या बातम्या हिच्या केंद्रात. जी नांदत असली तिला म्हणते पळून जाय, जी पळून जाते तिला म्हणते आगर रांड, जिथं लाकूड तिथंच जात आहे. अशी ती बाई ही साडी काढत बसली. जी पतिव्रता बाई होती तिचं नवरा आला.
आणि हिचा हात नेमकाच वर जायला होता असा मुसळाचा. मी बोलतो ते समजतं ना तुम्हाला, वर आज जायला होता. तिच्या मालकानं म्हणलं अगं तुळसा मला पाणी दे, पाणी दे म्हणल्यावरती ना शब्द बिलकुल त्याला खिंडच नाही पडत तरी असं वरच्या वर तिथं मुसळ सोडून दिलं. तिथंच राहिलं ते आणि पाणी द्यायला गेली. आणि कुट्टनबाई तिथं बसली होती. तिनं ते पाहिलं. ती म्हणती आता कसं करू, कसं राहिलं आणि कहून राहिलं. आणि मी बी तशीच करते आता. ती आली पाणी देऊन. का गं बाई हे मुसळ कसं काय आधार राहिलं. म्हणे बाई याला मालकाची सेवा करावं लागते, तुळशीला पाणी घालावं लागतं. मग त्यानं म्हणत असतं का असं. म्हणे हो. म्हणे बाई आता मी बी तशीच करते. म्हणजे आजच्या आज मला मुसळ आधार करायचं म्हणे. कोणती बाई, कुट्टनबाई. हिच्या नवऱ्याचं हिचं कधीच पटलं नाही. हां. आणि त्या दिवशी गेली. मालक असे पायरीवर बसले होते. ती कधी सोयनं बोलली नाही नवऱ्याला. ओ महाराज, ती म्हणती महाराज. याला वाटलं माझ्याची बावळी आहे, कोणाला महाराज म्हणत असेल. यानं मागे भरून पाहिलं. महाराज म्हणे कोणाला म्हणती. म्हणे तुम्हाला. मला. अरे कोणता महादेव पावला तुला आज तुम्हाला महाराज म्हणून राहिली. असं कुत्र्यावनी पळत आलं. हो असं पळत आलं. आणि थांबा आज मला पतिवर्ता व्हायचं. म्हणजे बाबा कोणता देव पावला तुला पतिवर्ता व्हायला. असं पाणी ठुलं माय बेणू तिनं सांगितलं आज मी तुम्हाला आंघोळ घालणार आहे. असं पाणी ठुलं. डाळीला आधण येतं ना, खळखळ पाणी होतो आलं. हो. आज हे गेलं भुलून. याला वाटलं आज काय आपल्याला आंघोळ घडती. गृहमंत्र्याच्या हाताला बसलं बाथरूममध्ये जाऊन. हिनं ते गंगाळात नेऊन पाणी टाकलं. मग यानं हात घालून तर पाहा याला इसण लागतं का नाही लागतं हे भुललंय. हां. असं खळखळ उकळेलं पाणी तिनं गंगाळात टाकलं. आणि ती बिली हुशार होती. आपला हात जळू नये म्हणून तिनं व लंब्या दांडीचं बघून आणलं. हां. आणि घातलं तिचं हे आपलं गुमसुम. पहिलं बघून डोक्यावर टाकलं चटके बसते ना. गपचूप बसा मी पतिवर्ता आहे. याच्या मायाची पतिवर्ता म्हणे असे चटके देते काय म्हणे पतिवर्ता. हां. हा उकळून 2-3 बघून त्याच्या डोक्यावर ओतले. थांबा म्हणे अजून पाठ घासायची. मग वजरी आणावं ना. ती जळेल इटकरीतलं खंगर आणलं. खंगर आणि लावला दणका. अरे कातडे निघतात ना. थांबा मी पतिवर्ता आहे. मेलो गड्या म्हणे आता शेतात जा आणि तिकून या आणि मला पाणी मागा. आज मला मुसळ आधार करायचं. ही तिनं साडी घेतल्या आणि कांडत बसले. आता येईन नवरा मग म्हण पाणी मुसळ करीन आधार. तेवढ्यात तो आला खाली. याच्या अंगाचं रक्त बंबाळ व्हायला होतं. याच्या मायाची म्हणे पतिवर्ता सगळं अंगाचं रगत काढायची मायाची. आणि आता का मुसळ घेऊन तर आधी पुन्हा माया मागं धावण म्हणे. पुन्हा हे म्हणतो अगं मला पाणी दे, पाणी दे म्हणल्यावर तिनं मुसळ असं नेटानं वर सोडलं. हां. आणि घर होतं आपलं याचं बांधेल लाकडाचं. असं ताळडं मुसळ वरून तोंडातलं का आर सगळी 32शी खलास. नवरा म्हणतो काय झालं. हां. पती याला पतिवर्ता म्हणता येत नाही. तशी माझ्या आई हो हनुमंतराव धनेश्वर असे नव्हते. एकनिष्ठ होते. हा. एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ती. एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ती. एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ती. एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ती. रात्र दिवस पांडुरंगा रात्र दिवस पांडुरंगा एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ती. एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ती. कृष्ण परमात्माने सांगितलं बळीराम दादाला दादा एकदा जा आणि त्या हनुमंताला माझ्यापर्यंत बोलावून घेऊन या. दादाला जरा अभिमान झाला. प्रत्येक माणसाला अभिमान असतो बरं का. मला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. दादा मांडी घाला. गुडघे दुखते का. बरोबर. ज्याचे दुखते त्यांना लांबवले आखडे त्याला गुन्हा माफ आहे. पण ज्याचे चांगले असून ते उग वाकडे तिकडे करत असतील तर सकाळपर्यंत त्याला व्हायची शक्यता आहे. हां.
विठाला विठाला दादाला अभिमान झाला. मला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. मला काय झाला अभिमान. असे लोक मोटरसायकली दामट्टेत माणसं पाहून आणखीन रोडचा लय चवाचा आहे तुमचा. गेली येड्या बाबळीत अंगात काटे डोक्यात कोटे अलग आडमेट बायको मार गळे काढू काढू रडती. यायच्या डोक्यात काटे खुलडे ना. मग कशाला बारा गाडी आणतात की हा अभिमान त्याला. माझी आई हो धनेश्वराला म्हणा देवा हे घर तुझं हे लेकरं तुझं आहे माझं मालक तुझं आहे मी तुझी माझं याच्यामध्ये काही नाही तुमचं काम झालं. हा असं म्हणू तुम्ही देवाला. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा दादाला अभिमान झाला. दादा म्हणे ते वाढणार ते बाकड त्याला मी माझ्या नांगरात ओढीत आली. इतके सोपे होते की महाराज. हनुमान वज्रदेही हनुमान लोखंडासारखं जसं शरीर पण अभिमान झाला याला. जाय म्हणे हनुमंतरायाजवळ गेले. हनुमंताचं गोड भजन चाललं होतं. त्याने जे भजन केलं ते भजन आपल्याला म्हणायचं. आम्ही भजन मंडळी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. माणसं माणसं तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम. आणि महिला मंडळ तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. का झोपल्या नाही ना. हां आम्ही म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम आणि तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव. अरा बाजार भरला बंद केला. हे तुम्ही असं मागं पुढं काऊन उरायलं. तुम्ही अशा नेटानं म्हणून राहिलं ढिल्ल्या त्यानं ढिल्लं होतं. ऐका हेच तर मग खास आज कडक म्हणायचं कडक इकडे बा. तुमच्या भावाची शपथ आहे तुम्हाला. कडक आवाज नको कडक हायगाई नाही करायची. जी बाई हायगाई ना म्हणन तिचा भाऊ तिला दिवाळीला न्यायला येणारच नाही. मग आशीर्वाद आहे तुम्हाला असा. हा कडक म्हणायचं. मंडळी हायगाई करू नका. श्रीराम जय राम जय जय राम रघुपती पतित. हो आता फरक पडला का नाही. जमतं ते पण जरा त्याला लई आडवं उभं चालणं पडतं. जमतं. आता तुम्ही सांगा इमानदारीने भजन चाललं का. आता हे काही काही माणसं रघुपती राघव राम. तुमच्या मक्काच जर कोणची म्हैस गेली एखादी तर बांधा जाऊन असंच म्हणा ए पोरा ती म्हैस गेली मक्का शेंडे शेंडे खवरायला ती इतकं दम निघन तुम्हाला म्हैस पाहिला. बोंबीला कळलं का बोंबीला. इथं काय झालं तुम्हाला. हे पा आम्ही सगळे बाहेर येऊन आलेली मंडळी तुमचे धर्माची लेकरं आहे कर्माची नाही आहे. तुमचे लेकरं म्हणणार रे बाबा तुम्ही भजन म्हणा पण आज आम्ही सगळं सोडून तुमची इथे येईल. बायका पोरं सगळं घर दास सगळं सोडून आज आम्ही तुमच्याकरता इथे येईल. तर हायगाई करू नका म्हणाची. तुमच्या पाया पडतो मस्त कडक म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम रघुपती श्रीराम जय राम जय जय राम रघुपती. हो याच्यातल्या काही काही पतिता पावनाशी. एक बाई कधी भांडायला उठली इतक्या लोकांना आटपणार नाही.
पण काऊन तुम्ही असं करू राहिले सांगा. मला काय वाटतं, आपण जे करू राहिलो ना, धनेश्वर बाबाचा सप्ताह हा भोलेनाथाचा, याचं काहीतरी पुण्य आपल्या पदरामध्ये पडलं पाहिजे. याच्याकरता तुम्हाला सांगतो, प्रत्येकानं म्हणायचं, नाही तर बाकीच्या महाराज लोकांना काही घेणं नाही. सर बोलू नको अजिबात. बाकीच्या महाराज लोकांना काही घेणं नाही देणं नाही. 2 घंटे कीर्तन केलं, पाकिट घेतलं, निघले. पण मला काय वाटतं, हे तुमच्या पदरामध्ये हे पुण्य पडलं पाहिजे. त्याच्याकरता एकही तोंड असं नामस्मरण घेतल्या बिना राहायचं नाही. याच्याकरता भजन असतं, आणि ज्याला भजन केलं त्याला म्हणते कीर्तन. विठाला विठाला हनुमंतराजाजवळ गेले बळीराम दादा, आणि हनुमंताचं भजन सुरू होतं. रोम रोमातून श्रीराम जय राम शब्द निघत होते. याला म्हणतात असं वळण पडलं पाहिजे माणसाला. हा घ्या, प्या ना, प्या. पडिले वळण इंद्रिया सकाळा, पडिले वळण इंद्रिया सकाळा, पडिले वळण इंद्रिया सकाळा, पडिले वळण इंद्रिया वा वा, टाळी वाजवायच्याकरता वाजवा टाळी एकदा. असं वळण पडलं पाहिजे माणसाला. आपल्या काही लोकांच्या इंदिराला वळण आहे. तुम्ही काय म्हणा तिरमग पाटील, आपल्याला का नाही बिडी वळल्याशिवाय समजलं पुढचं संडासच येत नाही म्हणते. कोणतेही चॉकलेट यायचे, पण तिथं गेल्यावर बी पेत येत. एका म्हाताऱ्याला म्हणलं, बाबा इथं पिऊ नाही म्हणे. बाबा तुम्हाला नाही कळत म्हणे, धुपट गिळलं का जरा बरं मोकळं होतं. काय डोकं फोडता यायचं पुढं. हा, हे कोणतं वळण? अरे हनुमंताच्या रोम रोमातून श्री राम जय राम शब्द निघत होते, आणि दादा गेले तिथं खोड्या करायला लागले. हनुमंतानं पाहिलं, प्रभू आज माझ्या भजनामध्ये असा कौन खंड आला, पण बरं झालं माझ्या शेपटीला पार्वतीला काम आलं. पार्वती उठ, तुला काम आलं. भरकन शेपूट लांबली, आणि शेपटीने एवढा मोठा डोंगर असताना काना केला. आणि हनुमंतराने काय केलं, दादाला उजव्या हाताच्या तडाख्यात घेतलं, मर धाबड. एका थापडात दादा आकाश मार्गाने द्वारकेत जाऊन रपकन पडले महाराज. शब्बास. अरे भगवान गोपाल कृष्ण गेले. दादा काय झालं दादा? मोठं माकड खराब. एका थापड्यात बिन तिकटी इथं येऊन पडलो, पैसे द्यायचं काम नाही पडलं. आणि तू तर म्हणे मी त्याला ओढीत आणि मग कोण नाही आणलं म्हणे, मला वाटलं ते असंच आसन. हा, आता मला बी लोक असे बरेच समजते महाराज. मी काय असं टपुरे महाराज दिसत नाही. लोक म्हणते आज कोणाच कीर्तन आहे, याचं आहे इतकं सक. आणि आत्ताच तर उतरत डोक्यातून, आत्ताच महाराज डोक्यातून उतर. तुम्हाला महाराज कसा पाहिजे? 4 व्हीलर गाडी, बॉडी, दाढी. हां, मग लोक म्हणते याला म्हणते महाराज. आता इथं बॉडी बी नाही, आणि दाढी बी नाही, आणि गाडी बी नाही. हां, रात्री शहराला कीर्तन झालं. आमचे बाळू भाऊ
घुगे आपल्या गावाची भाषे ते तिथं कीर्तन ऐकायला आले म्हणे बाबा आज जे होईन ते होईन मला तुमच्यासोबत यायचंच कीर्तन ऐकायला. अरे मोठी गाडी घेतली ना त्या 4 व्हीलर गाडीमध्ये आम्ही सगळे कीर्तन करण्याकरता इथं आलो. पाहून घ्या काय आवड आहे महाराज एखाद्याला परमेश्वर आवड देतो. पाहून वास्तव काही तुमचं आमचं घेणं नाही देणं नाही पण माऊली ज्ञानोबा आया भगवान बाबा धनेश्वर बाबामुळे महाराज तुमच्या आमच्या भेटी गाठी झाल्या नाही तर कोणीच कोणाचं नाही. विठाला विठाला मग त्याप्रमाणे भगवान गोपाळ कृष्णाने काय केलं त्यांचं वाहन होतं गरुड. त्या गरुडाला सांगितलं गरुडा एकदा जा आणि त्या हनुमंताला माझ्यापर्यंत घेऊन या. गरुडाचा बी छातीचा फुक्का फुगला. गरुड म्हणतं ते वाढणार ते माकड त्याला मी माझ्या पंखाच्या हवेनं उडवेन म्हणे माझं आहे ना. इतकं सोपं होतं का? हां अभिमान धरून माणसाना ह्या आमच्या काही महिला आहे नाकात कधी नत्त बनवली तर तिंद सांगते शेजारणीला शेवड उड उडू कणी बाई आणि कणी त्याही नाही केली. हां इथं कबीर महाराजांचा तो आहे जिस यारो ने नथनी बनाई उसको स्मरे बार बार जिस यारो ने नाक बनाया उसको भूल गई रे गवार. ज्यांना नाक बनवलं त्याचं नाव एकदा बी नाही आणि ज्यांना नथ बनवली त्याचं नाव तिंदा त्या नाही केली त्या नाही केली त्या नाही केली. आणि देवान जर हिला नाक नसतं दिलं येईन का वटाला भुकसं पडलं असतं का? हां एक शहाणं काय म्हणतो बाबा एक शहाणं काय म्हणतो देवाना इतकं उच्च नाक नसतं द्यायचं. एक शहाणं म्हणतो माझ्या सगळं 1.5 शहाणं देवानं इतकं उच्च नाक नसतं द्यायचं. आता देवानं विचार करून आपलं हे मॉडेल बनवेले लय कारागिरी हुशार आहे. याच्यातल्या 72,000 नाड्या आहे. किती 72,000 नाड्या आहे. आपल्या अंगावर केस किती सगळे आहेत तुम्हाला माहीत नाही का? मग उद्या सांगा मला आपल्या अंगावर केस किती याची गिनती लावा. देवानं महाराज विचार करून आपलं शरीर बनवलं. देवानं पाहिलं पुढे चालून याची नजर जाणार आहे. याला जर चष्मा लावायचा काम पडला इतकं उच्च नाक नसतं तर चष्मा कुठं टाकला असता सांगा ना दातावर. हां पण देवानं पाहिलं इतकं उच्च नाक दिलं तर डोळ्याचा पॉईंट आणि नाकाचा पॉईंट बिलकुल येतो झड येतो असं शरीर बनवून त्यांना. आता नुसतं डोक्यामध्ये केस कोण आहे कंपनीचे दात कोण आहे कंपनीचे याच्यातले स्पीकर कोण आहे कंपनीचे कानातले हे डोळ्यातला काच कोण आहे कंपनीचा काय देवाची कला आहे. आणि पाहिलं सगळं चांबड्याचंच आहे. किती लांबून कोणा हाका मारली हे कॅस करतंय. आणि देवाने दिलेलं महाराज तिथं पायाचंच काम नाही. आणि कानाची काय किंमत आहे डोळ्याची काय किंमत आहे. आणि देवाने डबल वस्तू देईल आपल्याला. 2 हात 2 पाय 2 कान 2 डोळे 2 नाक एकच आहे नाही का 2 नाकपुड्या 2 किडण्या. एक जर कधी फेल झाली त्याच्यातलं एक कधी फेल झालं तर एकावर काम धकतं आपल्याला. मग एवढं सुंदर भगवंताने द्या आपल्याला म्हणून त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. मग त्या गरुडाला सांगितलं गरुडा एकदा जाय आणि त्या हनुमंताला माझ्यापर्यंत बोला घेऊन. गरुडाचा बी छातीचा फुगा फुगला अभिमान झाला बरं का. आता ही मंडळी गाती आमचे महाराज वडगाव तेजांच्या सप्त्यातून आमचे जगन्नाथ महाराज येले दमून येले महाराज तिकडून असे ढिल्ले फसक उभे राहिले ते आता. कारण तिकडं बी नाही इकडं बी सोपं नाही आहे गायन करणं. तिकडून दमून येले हे सोपं नाही आहे. म्हणून त्याप्रमाणे तुम्हाला सांगायचं एकच तात्पर्य अभिमान नसला पाहिजे. मोकळ्या मनानं दान करून राहिले. हे मंडळी गाते ना स्वरामध्ये गाते किती बारीक आवाज आहे आपल्याला गोड लागतो. देवाना प्रत्येक जनावराला स्वर दिले. ऐका गाय कधी जणली 1.5 घंट्यात ते गाईचं वासरू त्याच्या मम्मीला हाका मारतंय. त्याचा आवाज पहा कसा आहे वासराचा आवाज. बकरी कधी जणली तर 2 घंट्यात ते बकरीचं पिल्लू. म्हैस कधी जणली तर 2-4 घंट्यात ती म्हशीचं वगरू. आणि आपले पिल्ले 2-3 वर्ष त्याला काही सुधरत नाही. माय म्हणते दी मामाच्या मांडीवर दी मामाच्या मांडीवर चड्ड्या बदलू बेजार. हा एवढी मंडळी स्वरामध्ये गाती गोड लागतं किती बारीक आवाज काढते. आमचा कबीर महाराजचा तो आहे गाणं तो सोर में गाणं न तर झक मारणं बरोबर आहे. हा सोर म्हणजे सोर आहे महाराज गणगंधर्वासारखे आणि सगळे संगीत विशारद आहे. मी काही त्याची इतकं शिकेल नाही आहे शाळाच शिकेल नाही. आज समजा 70-75 वर्षाची गोष्ट आहे महाराज सगळी शाळाच शिकेल नाही आहे. हा पेन शोक्कानं खिशाला ठेवले म्या
कोणी म्हणलं दे सही घ्या अंगोठा. विठाला विठाला माणसाला अभिमान नसला पाहिजे. हो मग गरुडाला अभिमान झाला गरुडाला. मग अभिमान नको. ज्याचा अभिमान गेला त्याला तुकोबराया सांगतात अभिमान गेला तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा झाला. अभिमान गेला तुका म्हणे देवा झाला, म्हणे देवा झाला, तुका म्हणे देवा झाला. टाळी वाजवा एकदा, वाजवा टाळी एकदा म्हणणार. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अरे गरुड गेले त्या ठिकाणी. एक एक पंख त्या हनुमंताच्या तोंडापुढे हलवायला लागले. हनुमंतानं पाहिलं प्रभू आजही माझ्या भक्तीमध्ये खंड आला, पण बरं झालं. पार्वती उठ तुला काम आलं. तुमच्याकरता सांगू राहिलो. हा पार्वती उठ हे कोण म्हणतं? धनेश्वर भगवान. उठ तुला काम आलं हे उदाहरण तुमच्याकरता आहे. ज्याची बायको हुशार तिचा नवरा बिनफिकर. आपले मालक सरपंच आहे. 7-8 जण आले बैठकीत बसले. राम राम सरपंच. राम राम. काय झालं? मस्त झालं. आणि मध्ये खिडकी राहते आडी भीतीला. आणि सरपंचाची बायको येते आज खिडकी वाटी पाहती. गप्पा चालल्या याच्या. पाहुणे म्हणते का हो सरपंच किती झाला कापूस गिपूस? यंदा काही नाही. 500 क्विंटल कापूस झाला. बोटवर किती केले? बोला ना. 5. पाहुणे किती आले? 5. आणि असं जे करू राहिलं कनेक्शन ते खिडकीत लागू राहिलं मागं. पाहता काय तुम्ही माझ्याकडं. हा ज्याची बायको विचार तिचं नवरा बिनफिकर. बाई पटकन किचन मध्ये गेली. चहा ठेवला, ट्रे घेतला, चहा घेतला, ट्रे मध्ये पदर घेतला आणि मस्त चहा घेऊन लगेच. हा काही काही मंदिरासमोर घर राहते आणि काही काही माणसं इथून खोलवते बायकोला. ती म्हणते काय आहे? पुणे येऊ म्हणतो म्हणले मी का हिच्या डोक्यात घाला का आपल्या डोक्यात घाला. हा ज्याची बायको विचारते नवरा बिनफिकर. अरे हनुमंतराय सांगितलं पार्वती चाल तुला काम आलं. भरकन शेपूट लांबली. शेपटीनं नुसता धक्का लावला त्या गरुडाला. शेपटीच्या धक्क्यानं ती गरुड खाली बत्कन पडलं. गरुड म्हणे याच्या शेपटीत एवढी ताकद आहे, याच्या हातापायात किती ताकद असेल. तो बाजूलाच बसले. पण शेपटेनाच आपल्याला चहा पाणी केला. पेंडीसारखं त्याला बांधलं. आकाश मार्गाने द्वारके दिशेला सोडून दिलं. पुन्हा भगवान गोपाल कृष्ण गेले का रे गरुडा. काल दादा पडला आज तू पडला. तुम्ही काही खाता का नाही रे? गरुड म्हणे देवा मग मरून जाईल पण कधी त्या वानेराच तोंड बांधणार नाही. आणि तू तर म्हणे मी पंखाच्या नाही मग का नाही आणलं? म्हणे देवा मला वाटलं हे असंच असन. पुन्हा भगवान गोपाल कृष्ण सांगतं पुन्हा एकदा जा. गेल्यावर काय म्हणायचं? तुम्हाला रामदर्शनाला बोलावलं. गरुड म्हणे देवा कोपऱ्या बसून तुम्हाला हात जोडतो. तुम्ही मला आता पाठवूच नका. आणि मी गेलो ना मी वापस येतच नाही. मग आपलं थडगं तिकडंच होणार आहे. कारण पहिला दणका खायला होता ना. हां अरे जा तुझा केसाला कधी धक्का लागला तर मी देव काय कामाचा. महाराज गरुड इतके आणि मंडपाच्या गेट इतके गेले आणि गरुडाला मागे फिरून पाहिलं. देवा ध्यान ठेव. यायला कसं झालं? पहिल्यांदा आपण मुलीला आणायला जात होतो. मुलीला चांग बैल घागरमाळा झुला बुरखा बैल असे दन दन नाचत चालत होते पहिले. हां पोरगी टांग्यात बसे पुढं तोंड करून. माहेरला जायच्या टायमाला सासरला निघली तर मागं तोंड करून बसत होती. येताना माहेरकडं तोंड आणि जाताना माहेरकडं तोंड. आता गाडी नाही, बैल नाही, घागरमाळा नाही, झुला नाही, बुरखा नाही, मागं तोंड नाही, पुढे तोंड नाही. आता मुली म्हणत राय. आता राय नाही, आता जाय नाही, आता बाय बाय. हा अरे वा हे निघलं. तशी अवस्था माझी गरुडाची आणि भगवान गोपाल कृष्ण झाली. हा कन्या सासुऱ्यासी मागे परे
वाजवा टाळी एकदा. हो. कन्या सासुऱ्यासी जाया तिंदा मागं बिरुंबावर राहिले. गरुड गेले महाराज. हनुमंतरायाजवळ गेले आणि पोटात तोळडेवणी व्हायला लागलं. बडबड जाळा व्हायला लागला. पहिला टपुरा खायला होता ना. कानाजवळ तोंड नेलं आणि सांगितलं गरुडांना, हनुमानजी द्वारकेमध्ये तुम्हाला राम दर्शनाला बोलावलं. एवढा शब्द ऐकला, एवढा आनंद झाला महाराज माझ्या धनेश्वर भगवंताला. अरे ताबडतोब त्यांनी काय केलं, त्या आनंदाच्या भरामध्ये हनुमंताला त्या गरुडाला उचलून खांद्यावर घेतलं. जेव्हा गरुडाला खांद्यावर उचलून घेतलं तेव्हा गरुड म्हणतो, बस आपला आटपेल या, आता जास्त कमी भानगडी करायचं काम नाही. आकाश मार्गाने उड्डाण घेतलं. हनुमंताचं काही उड्डाण असं तसं नव्हतं. असं ते गरुड पाठीवर तट झालं. तट काही सूचन झाला. या मडबड्याला मगर माशा. आणि तशा अवस्थेमध्ये हनुमंतानं विचारलं, गरुडा ए गरुडा, म्हणे काय माझे राम आहेत का तिथं? आता मनात म्हणतो तिथं कशाचा राम आला, तिथं कोण होता? कृष्ण. या जर म्हणलं तिथं कृष्ण हे इथं दपटून देईन आपल्याला. आहे राम प्रभू आहे, आईसाहेब सीताबन आहे. जर माझे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी नाही दिसले गरुडा, मी तुला काय करीन ते सांगता येणार नाही. नाही आहे 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 हा. तिन्ही दलाचे गमन करणारे महर्षी नारद मुनी द्वारकेला आले. देवाला आनंद झाला महाराज. अरे देवानं सुद्धा काय केलं, संतांची पूजा केली. आणि तुम्ही आता तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे. तुमच्या गावामध्ये लई संत मंडळी येणार आहे. आणि भाविकाला पहा, संत येती घरा, संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. भाविकाला संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता पहा, आम्ही आले आता मला काहीच माहीत नव्हतं. काल सकाळपासून आमच्या देवानंद भाऊचे फोन चालू होते, महाराज तुम्ही कोण्या मार्गाने येता? दोनदा तीनदा फोन आले. पण आमच्यासोबत आमचे बाळू भाऊ घुगे पाटील ते म्हणे आपण इकडून जाऊ. मग इकडं आलो. आता इथं काय त्यांचे पाहुणे कोणीतरी, तिथं गेलो आम्ही. गेल्या आमचे विष्णू पाटलाच्या घरी नेलं त्यांनी. नेलं ताबडतोब पाणी दे, चहा दे. हां अरे पूजा केली, संत पूजा केली त्यांनी. तुम्हाला सांगतो, आपल्या घरी जर महाराज जेवायला नेले, तुम्ही आता 2-3 गावात मला असंच झालं. 4 दिवसापासून इकडे येईल. बोरी, वाडी, शारा आणि आज इथं आहे. आणि गणपूर 4-5 दिवसापासून या भागामध्ये. पण तुमच्या भागात चालच नाही. महाराजला घरी नेलं, त्याची पूजा करावा, का त्याला बुक्का लावा, का त्याच्या ताटाला वडगण लावा, काहीच नाही. महाराज या बस 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 आणि बस ते वरण आणि 2 पोळ्या वाढून झालं की दामटा. अरे काय धंदे आणि काय नाही. हां आणि बाकीचे बी महाराज लोक जे कीर्तनाला येते ते बी तुम्हाला सांगत नाही. आता ते यायलाच येत नाही, ते काय सांगणार आहे? हां ही संत मंडळी अशी घरी न्यायची. आपण यायला बी कळलं पाहिजे ना. हां ही संत मंडळी असे गायनाचार्य रोज यायला वरण नाही खाऊ घालायचं. आमचे तोंड चमकू राहिले ना, पाहून घ्या. सोपन महाराज, जगन महाराज, हे पाठीमागची मंडळी, सोपदार माय सगट चमचम तोंड करून राहिले आमचे. काऊन करून राहिले? हा परिणाम कशाचा आहे? वर्णाचा. फेकवरून तिकडवरून, फेकवरून तिकडवरून, दुसरं तुमचं जो करायला काहीच नाही. हां अरे हरभऱ्याची भाजी करा, मेथीची भाजी करा. महाराज आपल्या घरी महात्मे आले, आज चटाई टाका. जेवाच्या दिवशी ज्याच्याकडे पंगत आहे त्यांना चटाई टाका. मायबिनो रांगोळ काढा, प्रत्येकाला ताटं वाढा, प्रत्येकाला बुक्का लावा, प्रत्येकाच्या ताटाला 50-50 रुपयाचं वटकण लावा आणि पाया पडा, म्हणा माऊली करा चालू. काही लोक म्हणते वारे महाराज यांना न्यारच पण का थाळली आता ही. हां पण खरं मी सांगतो, तुम्ही ऐका. अरे देवाला देखील संत पूजा केली. आज किती दिवसापासून तुमची इथं सप्ताह उरायला बरं का. आणि संत पूजा तुम्ही करायला पाहिजे. आणि संत पूजा कोणाच्या घरी होत असते? भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन
भगवान गोपाळकृष्णाने काय केलं? रुक्मिणी सांगितलं, रुक्मिणी इकडे बा महिला मंडळ, अशा मस्त चपात्या टाक. अशी चपाती टाकायची. जी बाई स्वयंपाक करते माय बहिणो, आणि ज्या बाईचा स्वयंपाक करताना सुगंध येतो त्या बाईला सुगरण म्हणतात. आलं ध्यानात? स्वयंपाक करताना ज्या बाईच्या स्वयंपाकाचा सुगंध येतो त्या बाईला सुगरण म्हणतात. ज्या बाईचा स्वयंपाक करताना करपट वास येतो, तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. हा, अशी 4 पुडाची पोळी करा, 4 पुडाची अशी तोडली ना तर 4 पुड अशी वेगळी वेगळी निघली पाहिजे, त्याला म्हणा पोळी. हा, काही काही अशा करतात, अशी टम पोळी फुगली पाहिजे. आणि पोळी फुगल्यावर तशीच नाही टाकायची दुलडीत, तिला 2-3 झटके मारायची आणि मग दुलडीत टाकायची. 2 घंटे पोळी मारा कडकणीवर. हो, आणि यात मी आता पहिलं सांगितलं तर दुःख नाही तर पोळ्या करायचं. त्या पोळीला पाट नाही आणि पोट नाही, असा स्वयंपाक केला रुक्मिणी मातेला. माय बहिणी काय सांगतो तुम्हाला. आणि नारद मुनीला पाठ टाकला बसायला, घाली संताशी असं नाही, पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्ण. तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. संत पूजा केल्यावरती बरं का जेव घातलं. आणि नारद मुनी सांगितलं, रुक्मिणी सांगा तो सीता होय. इथं राम सीता जर हनुमंताला नाही दिसले, त्या हनुमंता गरुडाला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. भगवान प्रभू राम झाले आणि सीता बनले आईसाहेब, आणि दोघे शिवनाजवळ बसले. हनुमंतराय आले, गरुडाला खाली टेकवलं. सांगू लागले, गरुडा तुम्ही माझ्यावर लय उपकार केला, आज माझ्या प्रभूची आणि माझी भेट करून दिली. असं कोण म्हणतं? धनेश्वर भगवान. कोणाला म्हणतात? गरुडाला. आणि त्या ठिकाणी धनेश्वर भगवान काय करू लागले? गरुडाचे पायी, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे टाळी वाजवा यांच्याकरता, वाजवा टाळी. तीनदा पाय पडू लागले. आणि नंतर रामचंद्र प्रभूकडे आले. कोण? हनुमंतराय. शिष्याना गुरुपेक्षा उंच असणार बसू नये, खाली बसा. हनुमंतराय खाली बसले. रामप्रभूला हात जोडे, प्रभू शरण तुला भगवंता. तन्मन धनाने शरण गेले. पूर्ण हृदय महाराज हनुमंतानं रामप्रभूला देऊन टाकलं. धनेश्वर भगवंताने 14 रत्नापैकी एक रत्न निघलं होतं. एक निघलं होतं विष. विष कोणी पिंक भाऊ? हा, सब तीरथ बार बार गंगा सागर एक बार, देशी दारू बार बार एंड्रीन. कोण असू राहिले? काय अनुभव घ्यायला वाटतं तुम्ही? अरे दारू बेटा मग लोक खुशाल ना गिलास लावतो. घे महादेवाचा प्याला, घे अरे काय महादेवाचा प्याला पितो? हा, हरळीवर लावशीत घेऊन पाय ना, मग समजन तुला कसा प्याला होतो तो हात. अरे रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले हनुमानजीला. हनुमानजी बरं मी तुम्हाला प्रसन्न आहे, नेमकं तुम्हाला काय आवडतं? असं रामप्रभूने विचारलं. देवा मला तुमच्या नामस्मरणाशिवाय मला काही आवडत नाही. तुमचं नाम घेतलं म्या, अवघड कामं मला सोपे झाले. एवढी तुमच्या नामामध्ये शक्ती आहे. आवडीनं घेतो, प्रेमानं घेतो, आदरानं घेतो. माऊली अभंगाच्या पहिल्याच्या आरंभियावडी आदरे आले नाम, आरंभियावडी आदरे आले नाम, आरंभी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी, तेने सकळ सिद्धी जगी, झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळ, जय हो रामकृष्ण गोविंद गोपाळ. सिद्धी जगी झाले पूर्ण काम, त्याने सकळ सिद्धी जगी झाले
पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ. वा वा, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. आणि एकदा सुंदर भजन करा, मांडी घाला, शेजारी बाजारी झोपले असेल त्याला चिमटा घ्या. तुम्ही काय का कीर्तन ते मारत असेल झटके, हो तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसन. सुंदर भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई हरि विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा पुंडलिक हरि विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महेश्वर भगवान की जय. रखुमाई पाय रखुमाई आज रखुमाई चलो पाय रखुमाई चलो पाय रखुमाई चलो पाय रखुमाई. ढोबा 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 एकदा टाळ, एकदा पखवाज, एकदा टाळ्या. टाळ पखवाज टाळ्या, टाळ पखवाज टाळ्या, टाळ पखवा टाळ्या. ठोबा 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 उडी उडी. काय उडी मारते जरा. सगळं काय सगळं टोंगल्यातला गिरीश संपला, काय उड्या मारतील. तरी बरं आहे, नाहीपेक्षा असं मस्त कीर्तन चाललं. आता तुम्ही जर असे बसले ना तर सकाळच्या 4 वाजे लोक आपल्याला कीर्तन मोडायचं नाही. काही लोक म्हणतील कोणा अंदर याला डखाळे लेकर येऊ या का कीर्तन भेटत नाही काय. रोज कीर्तन चालू आहे रोज. आता पहा उद्याचं कीर्तन ज्या प्रभात तालुक्यामध्ये डोलखेडा म्हणून आहे, शिवरात्री होईपर्यंत म्हणजे सांगायचं जेमतेम अजून 15 कीर्तन राहिले. 15 झाले, 15 राहिले. रोज कीर्तन चालू आहे. तुमच्या आशीर्वादानं मस्त आमचं सीझन चालू आहे, इतकं जोरदार. महिना घरी जात नाही आम्ही. आमच्या घरच्या लक्ष्म्या सप्त्याला निघलो अशा पाहते आमच्याकडं. निघला आमचा सप्ताह, एका महिन्यात घरी आला आमचा सप्ताह. लय अवघड काम आहे. मस्त कीर्तन चाललं आता बरं का. पण सगळ्याच्या पाठी मग एक बसेले मला कवायचे म्हणून राहिले, महाराज आवरा आता लवकर. कीर्तनामध्ये झोप काऊन येते तिला कळत नाही म्हणून झोप येते. बरं झोप एकटी नाही, ज्या झोपी संग तिची एक बहीण आहे आणि तिचा एक भाऊ आहे. झोप काय करते आधी बहिणीला पाठवते. ही झाली आपल्या माणसाची यायची. मग येतो भाऊ, तो भाऊ त्याच्याकडे तो आपल्याला येतो. काढ मग बिडी गिडी हाडकं मोडून मोकळं. मग कधी इकून येते का तिकून येते. त्याच्या समोर एक माणूस कीर्तन ऐकतो, हे लगे त्याच्या पाठीत लगे धडक. ते पुढचं म्हणतं झोपाले का कोण म्हणता. अरे आता धडक दिली ना, झोपणार आणि जेवणार. पहिल्या नंबरचा लबाड बरं का. कीर्तनामध्ये झोप घेऊ नये. माय बहिणी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो मी, यांच्या पाया पडायचं हे तुमची देव आहे. आता याच्यातले काही माणसं म्हणतील आपण देव झालो, खरंच देव आहे. पण काही देव बाजारच्या दिवशी नाव सोयीनं घरी येत नाही. दिवसा 2 वाजता बाजारला गेला देव तर रातच्या 2 वाजता देव घरी येतो. थैलीत एकच कांदा एकच वांग, भाड्याला पैसे नाही, झडगं लागेल, कपडे ओल्ले चिम ही चमकले. कोण फोटो काढता महा. गावाच्या गाव खोऱ्याला कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्रे कधीच पेल माणसाला भुकत नाही. कुत्र्याने त्याला पाहून घेतलं. कुत्र म्हणतं हे मह्यावरावर पाय देऊन जायला बसले.
कुत्र पळून गेलं घरी. हे घरी गेलं याला धाडकन लात मारली कावडाला. कावड पायानं कधी उघडायचं नाही. जे उघडत असतील ते पक्के रावणाचे मावस भाऊ. उताना पातळणं पडलं घरात गोदडीवर आणि बायकोला बेजार करायला लागला. बायकोला म्हणतं का रे हे काय आणतं हे काय आणतं. भाजी काय गेली ती म्हणते वरण केलं. हे म्हणतो हां मी तुला का डाळ करायची सांगितली होती. आता वरणात आणि डाळीत काही फरक आहे का. याला 2-3 पळ्या वरण वाढून दिलं 2 पोळ्या वाढून दिल्या. काही सोयीनं खातंय मुडका हळूहळू चाललं. लाईट गेली डोक्यातली टोपी निसडली ती पडली वरणात. यानं पोळी दिली सोडून धरली टोपीन दाबली वरणात. बायकोला म्हणतो पोळी तुटत कशी नाही. आता असं जरी देव असला माय बहीण त्याला काही कल्याण नाही का. अरे माय बाबाचं नाव आपल्याला कमवायचं म्हणून तुम्हाला सांगतो यांची सेवा करत जा बरं का मंडळी. आणि तुम्ही लई फायदा घेत जाऊ नका द्यायचा. आता म्हाताऱ्याला जीव लावा बायकाला जीव लावा. आता बायकाने भेटू राहिल्या 25-30 पोरं गाव परत कठाळ्यावर हिंडू राहिले. आणि आम्हाला म्हणते महाराज पहा ना आता काय पहा पोरीच देत नाही लोक बरं का माय व्हिडिओ. आणि तुम्ही लय यायचा फायदा घेत जाऊ नका. असे धाकी पाडे नवरे काही ना 4 चौघात कधी नवरा बसेला असला आणि ती दरुजात आली तिनं काही याच्या तोंडाकडे पाहिलं हिची तिची एक नजर झाली की म्हणतो घरून जाऊन येतो एकदम. हां म्हणून तुम्हाला सांगतो माय व्हिडिओ ही एक सुद्धा भक्ती आहे. पतिवर्तनेने अनेकाची स्तुती सर्व भावी पती ध्यानी म्हणी तिचा नवरा तिला देव. या मालकाची तुम्ही सेवा करा. आणि माऊली सांगतात तुम्ही कोणत्या नावानं त्याला हाका मारा. राम म्हणा कृष्ण म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा कोणत्या नावानं हाका मारा. अभंगाच्या 2रे चरण. राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ तुमाय माबुली सकल जीविताची माला तुमाय माबुली सकल जीविताची बाला राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ तुमाय माबुली जीविताची बाला तुमाय माबुली जीविताची बाला राम कृष्ण गोविंद गोपाळ. राम म्हणा कृष्ण म्हणा. घरात सुनबाई एक राती सुनबाई आणि त्या सुनाचं नाव आहे तुळसाबाई. सासरा तिला तुळसा म्हणतो सासू तुळसा म्हणती. तिचं पोरग तिला मम्मी म्हणतंय. तिच्या बहिणीचं पोरग तिला मावशी म्हणतंय. तिचा भासा तिला मामी म्हणतो है ना. मग अशी बाई एकच आहे पण अनेक नावांची नटलेली आहे. असं तुम्ही देवाला कोणत्या नावानं हाका मारा तो आईसारखा धावत येईल. आणि एवढी त्याच्या नामामध्ये ताकद आहे तुम्हाला सांगतो महाराज एवढी नामामध्ये ताकद आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात. बाप रखमा देवर तुझी नामे सकळ संदेह फिटला. वा वा तुझी नामे सकळ संदेह फिटला. तुझी नामे सकळ तुझी नामे सकळ तुझी नामे सकळ जय हो संदेह फिटला. वा मृदंगाचार्य. तुझी नामे सकळ संदेह फिटला. तुझी नामे सकळ तुझी नामे सकळ संदेह फिटला. बाप रखमा देवी वरू
विठ्ठला बाप रखमा देवी वरू श्री विठ्ठला राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ कृष्ण हरे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गणेश्वर भगवान की जय भगवान बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय